विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे घडून येतं. ठीक आहे, त्यापैकी आपण एक प्रकार त्या ठिकाणी पाहिला होता, दॅट इज कॉल्ड ॲज बायनरी फिशन. ओके, बायनरी फिशनमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी एका ऑर्गॅनिझम जो असेल, एखादा ऑर्गॅनिझम असेल, सो इट विल स्प्लिट इंटू 2 पार्ट्स. म्हणजे त्याचे एका बॉडीचे 2 पार्ट्स त्या ठिकाणी होतील, म्हणजे एकाचे 2 त्या ठिकाणी तयार होतील. दॅट इज कॉल्ड ॲज दी बायनरी फिशन. ओके, तर हे जे बायनरी फिशन आहे, धिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे जे एकपेशीय जे असतात त्यांच्यामध्ये बायनरी फिशन घडून येतं, हे आपण पाहिलं. त्यामध्ये आपण एकच प्रकार पाहिला होता, बायनरी फिशन. तर यानंतर आज आपण जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण बघत होतो. ठीक आहे, सो यामध्ये आज आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार, दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल फिशन. ओके, मल्टिपल फिशन. आता फिशन होणे म्हणजे काय, डिव्हिजन होणे, हे आपण पाहिलंच. मग डिव्हिजन कसं होणार आहे, मल्टिपल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या प्रकारामध्ये काय होणार आहे की एका ऑर्गॅनिझमपासून खूप सारे ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी तयार होतील. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल फिशन. आता मल्टिपल फिशनमध्ये आपण या ठिकाणी उदाहरण पाहिलं होतं, अमिबा. ठीक आहे, अमिबा जो आहे हा बायनरी मोड ऑफ फिशन ऑल्सो फॉलोज अँड ऑल्सो फॉलो दी मल्टिपल फिशन. सो वाय ही फॉलोज मल्टिपल फिशन, वी हॅव टू लर्न अबाउट इट. मग मल्टिपल फिशन याच्यामध्ये कशा पद्धतीनं घडून येतं हे आपल्याला पाहिजे आहे. बघा बाळांनो, आता अमिबा हा इरेग्युलर शेप आहे, हे आपल्याला माहिती आहे. अमिबाचं जे स्ट्रक्चर आहे हे इरेग्युलर असतं. ठीक आहे, हा असल्या प्रकारचा एक अमिबा आहे असं आपण कन्सिडर केलं. ओके, मग आता हा जो अमिबा आहे, सो या अमिबाला असे काहीतरी बाहेर तुम्हाला पार्ट्स आलेले दिसतील. दॅट इज नथिंग बट द सिडोपोडिया. याला काय म्हणतात बाळांनो, सिडोपोडिया या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, आता होतं काय की कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते, बघा कधीकधी अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या वेळेस काहीतरी एक ॲडव्हर्स कंडिशन, म्हणजे विपरीत परिस्थिती निर्माण होते. काय निर्माण होते, एक ॲडव्हर्स कंडिशन क्रिएट होते. ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे विपरीत परिस्थिती निर्माण होते. मग आता विपरीत परिस्थिती काय की सपोज या अमिबाला या ठिकाणी काय, समजा लॅक ऑफ फूड असेल. लॅक ऑफ फूड म्हणजे लॅक म्हणजे काय, कमतरता असणे, कशाची, अन्नाची. पण त्याला या अमिबाला सुद्धा जिवंत राहायचं आहे. दॅट्स वन काइंड ऑफ सेल. ठीक आहे, एक प्रकारची पेशी आहे. पेशीला जर जिवंत राहायचं म्हणजे तिला एनर्जी लागेल, एनर्जी त्याला काहीतरी फूड लागेल. मग हा अमिबा असा आहे बाळांनो की हा मल्टिपल फिशन कसं फॉर्म करतो, तर या 2 सिच्युएशन्सवर हे डिपेंड करतं. कसं, बघा इकडं की ज्यावेळेस ॲडव्हर्स कंडिशन असेल, विपरीत म्हणजे काहीतरी बिकट परिस्थिती निर्माण झाली असेल. म्हणजे बिकट परिस्थिती काय निर्माण होऊ शकते, तर लॅक ऑफ फूड, त्या ठिकाणी त्याला अन्नाची कमतरता असू शकते, वॉटर प्रॉपर नसेल, ॲटमॉस्फिअर प्रॉपर त्याला मिळत नसेल. ठीक आहे, अशा वेळेस या ठिकाणी काय होतं, मग हा जो अमिबा आहे, काय आहे, हा जो अमिबा आहे, हा जो अमिबा आहे हा आपल्या सिडोपोडियाची जी मूवमेंट आहे, हालचाल आहे, हे काय करतो, स्टॉप. सिडोपोडियाची मूवमेंट काय करतो, स्टॉप करतो. ज्यामुळे मग नंतर काय होतं की सिडोपोडियाची मूवमेंट स्टॉप करतो का, कारण त्याला त्या ठिकाणी लॅक ऑफ फूड आहे, म्हणजे अन्नाची कमतरता किंवा अजून दुसरे काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील, ॲडव्हर्स कंडिशन्स आले असतील. अशा वेळेस या सिडोपोडियाची मूवमेंट तो काय करतो, स्टॉप. आणि सिडोपोडियाची मूवमेंट स्टॉप केल्यानंतर या ठिकाणी इट बिकम राऊंडेड. हा कसा बनतो, राऊंडेड. म्हणजे हा सिडोपोडिया तो आतमध्ये घेतो आणि इट बिकम राऊंडेड शेप. कसा बनतो बाळांनो, राऊंडेड. मग राऊंडेड बनल्यानंतर हा काय करतो की जे त्याचं त्याच्या सेलमधलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, काय असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती एक आवरण त्या ठिकाणी बनवतो, एक मेम्ब्रेन त्या ठिकाणी बनवतो अँड बिकम राऊंड शेप. अँड धिस राऊंड शेप अमिबा इज नथिंग बट सिस्ट. याला काय म्हटलं जातं, सिस्ट. ठीक आहे, काय म्हणतो बाळांनो, याला सिस्ट म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जे त्याचं न्यूक्लियस, सायटोप्लाझम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली सेलच्या बाबतीत माहीतच आहे. मग अमिबा काय करतो, सिडोपोडियाची मूवमेंट स्टॉप करतो. स्टॉप केल्यानंतर इट बिकम राऊंडेड शेप. दॅट राऊंडेड शेप इन्सिस्टेड अमिबा इज कॉल्ड ॲज द सिस्ट. आणि आता यानंतर सिस्ट झाल्यानंतर तो काय करतो की त्याचं जे रिप्रोडक्शन आहे तो स्टॉप करत नाही. काय करत नाही बाळांनो, स्टॉप करत नाही. मग आता राऊंडेड शेप असतानाच हा अमिबा काय करतो, आपल्या बॉडीमध्ये त्याचं
सायटोप्लाझम असेल किंवा न्यूक्लियस असेल. सो न्यूक्लिअर डिव्हिजन किंवा सायटोप्लाझमिक डिव्हिजन याच्यामध्ये काय होतं, चालूच राहतं. आता हे त्याला का करावं लागलं, कारण काहीतरी ॲडवर्स कंडिशन क्रिएट झाली. नीट समजून घ्या, एकदम सोपं आहे. ॲडवर्स कंडिशन क्रिएट झाली. ड्यू टू सम ॲडवर्स कंडिशन अमिबा स्टॉप द मुवमेंट ऑफ द सिटोपोडिया अँड इट बिकम राउंडेड शेप, दॅट इज कॉल्ड सिस्ट. सिस्ट झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या आतलं जे सायटोप्लाझम किंवा जे न्यूक्लियस आहे, ठीक आहे. सो यांचं न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोप्लाझम, न्यूक्लिअर, नीट लक्ष द्या, न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझमिक डिव्हिजन याच्यामध्ये होत राहतं. त्याचे सायटोप्लाझम जे असेल आणि न्यूक्लियस जे असेल, सो यांचं डिव्हिजन त्याच्यामध्ये चालूच असतं, ठीक आहे. आणि मग या ठिकाणी हे जे डिव्हिजन झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे राऊंड शेपमध्ये तुम्ही पाहताय, ठीक आहे. सो दे आर मेनी, दॅट इज कॉल्ड ॲज द अम्युबलाय. त्याला छोटे छोटे अम्युबलाय या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झालं की खूप सारे अम्युबलाय त्यांना आपल्या शरीराच्या आत तयार केले, राऊंड शेप स्वतःला बनवलं. म्हणजेच खूप सारे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन त्या ठिकाणी झालं, खूप सारे अम्युबलाय त्या ठिकाणी तयार झाले. मग आता होतं काय, मग ज्यावेळेस या अमिबाला काय होतं बाळांनो, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन मिळते. कोणती कंडिशन, फेवरेबल, म्हणजे त्याला अनुकूल अशी परिस्थिती ज्यावेळेस त्याला प्राप्त होते, त्यावेळेस हा अमिबा काय करतो, म्हणजेच हे जे सिस्ट आहे, काय असतं बाळांनो, हे सिस्ट इट गेट रप्चर और इट गेट ब्रेकडाऊन. हे सिस्ट काय होतं, ब्रेक होतं आणि याच्यातले जे अमिबाई आहे, ठीक आहे. सो इट्स कम्स आउटसाइड, हे काय होतात, बाहेर येतात. आणि इच अमिबा स्टार्ट टू लाईफ और इच अमिबाई स्टार्ट टू लाईफ इंडिपेंडेंटली ॲज अ पॅरेंट अमिबा. म्हणजे साधी सरळ गोष्ट एकदम की एका अमिबापासून या ठिकाणी खूप सारे अमिबा आपल्याला मिळतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, मल्टिपल टाईप ऑफ फिश, ठीक आहे. अँड दिस ऑकर असेक्च्युअली, ठीक आहे बाळांनो, एकदम सोपं आहे. लक्षात घ्या काय काय होतं, कसं कसं होतं आहे की अमिबा जो आहे काहीतरी ॲडवर्स कंडिशन क्रिएट झाल्यामुळे सिडोपोडियाची मुवमेंट स्टॉप करतो आणि त्यामुळे तो राऊंड शेप बनतो, ज्याला आपण सिस्ट म्हणतो. आणि राऊंड शेप झाल्यानंतर काय होतं आहे, काहीच नाही, त्याच्यात जो न्यूक्लियस आणि जे सायटोप्लाझम आहे यांचं डिव्हिजन होऊन खूप सारे अमिबलाई त्या ठिकाणी तयार होतात. मग ज्या वेळेस त्याला परत 2 दिवसानं, 8 दिवसानं, 10 दिवसानं, 15 दिवसानं, वॉटेवर, 1 महिन्यानं, कधीही ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन मिळेल, ॲट दॅट टाईम हा जो सिस्ट आहे हा ब्रेक होणार आणि छोटे छोटे अमिबलाई त्याच्यातनं बाहेर पडणार आणि प्रत्येक अमिबलाई हा ॲज अ पॅरेंट अमिबा म्हणून त्या ठिकाणी सर्वाईव्ह करणार. म्हणजे अशा पद्धतीने अमिबामध्ये मल्टिपल फिशन त्या ठिकाणी असेक्च्युअली घडून येतं, ठीक आहे. सिम्पल आहे. यानंतर आपल्याला पाहिजे सेकंड टाईप जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्च्युअली घडून येतो, दॅट इज कॉल्ड ॲज बडिंग. बघा बाळांनो, जो तिसरा प्रकार आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शनचा, ज्याला आपण काय म्हणणार, बडिंग, ठीक आहे. आता बडिंग जे आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा घडतं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा घडून येतं, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, हा जो बडिंग आहे, ठीक आहे. सो या बडिंगचं उदाहरण काय होतं आपल्याकडं, ईस्ट, ठीक आहे. आता हा जो ईस्ट आहे हा बेकरी प्रोडक्ट्समध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो, ठीक आहे. जे बेकरी शॉप्स असतात, सो त्यामध्ये हा ड्राय ईस्ट त्या ठिकाणी वापरला जातो फॉर द पर्पज ऑफ फर्मेंटेशन, ठीक आहे. आता फर्मेंटेशन काय ते नेक्स्ट तुम्ही शिकणारच आहात. बघा, मग हा जो ईस्ट आहे हा ॲक्टिव्ह ड्राय फॉर्ममध्ये असतो, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो पण कोरडा ड्राय फॉर्ममध्ये असतो. मग आता जर तुम्ही काय केलं की थोडंसं एक पाणी असं नॉर्मलचं कोमट केलं, त्यामध्ये हे ड्राय ईस्ट टाकलं आणि त्यात थोडीशी साखर टाकली आणि जर तुम्ही त्याला 1 घंट्यापर्यंत ते मिश्रण तसंच ठेवलं आणि 1-2 तासानंतर जर तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली व्यवस्थित ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला या ईस्टमध्ये असेक्च्युअली रिप्रोडक्शन कसं होतं, मीन्स त्याच्यावर बर्ड्स जे आहेत हे येताना तुम्हाला दिसतात. म्हणजे जो ईस्ट आहे हा बडिंग फॉर्ममध्ये काय करतो, रिप्रोडक्शन त्या ठिकाणी करतो. मग आता हा काय करतो नेमकं, नीट लक्ष द्या. बघा, हा आहे तुमचा ईस्ट, काय हा ईस्ट, किंवा याला आपण पॅरेंट ईस्ट म्हणूया. काय म्हणूया, पॅरेंट ईस्ट. याच्यामध्ये हा याचा न्यूक्लियस आहे, ठीक आहे. मग आता काय होणार, पहिले या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हिजन होणार बाळांनो. काय होणार, न्यूक्लिअर डिव्हिजन त्या ठिकाणी होणार आहे. आणि न्यूक्लिअर डिव्हिजन होत असताना हा जो न्यूक्लियस आहे इट विल गेट इलॉंगेटेड आणि एक असा या पॅरेंट बॉडीवर काहीतरी एक असा फुगलेला भाग तुम्हाला दिसेल, ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट अ बल्क. त्याला बल्क या ठिकाणी असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता हा बल्क म्हणजे काय, फुगलेला भाग ऑब्वियसली आहे ना, ठीक आहे.
बघा या ठिकाणी आपण जर नॉर्मली आपलं जो फेस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये बोट असा केल्यानंतर हा पार्ट फुगतो आहे, ठीक आहे. सो तशा पद्धतीने हा जो न्यूक्लियस आहे हा इलॉंगेट झाल्या कारणाने याच्यावर एक बल्ब त्या ठिकाणी तयार होतं. काय होतं बाळांनो? बल्ब. आणि नंतर काय होणार की हा जो तुमचा न्यूक्लियस आहे, काय आहे, न्यूक्लियस जो काही आहे आतमध्ये, हा 2 पार्टमध्ये डिवाईड होणार. कशामध्ये? 2 पार्टमध्ये. म्हणजे हा जो तुमचा पॅरेंट ईस्ट आहे याच्यात एक न्यूक्लियस आणि हा बल्ब जो आहे याच्यामध्ये एक न्यूक्लियस त्या ठिकाणी, म्हणजे या एकच न्यूक्लियसचे जे 2 आहे त्यापैकी एक या बल्बमध्ये जाणार आणि एक या पॅरेंट ईस्टमध्ये जसाच्या तसा राहणार. आता हा जो बल्ब आलेला आहे मुलांना, ठीक आहे, ज्यामध्ये आता एक न्यूक्लियस केला. सो धिस बल्ब इज नथिंग बट अ बडिंग और बड, ठीक आहे. सो मग असे खूप सारे बर्ड्स त्या ठिकाणी फॉर्म होत राहतील, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जो ईस्ट आहे हा आपलं रिप्रोडक्शन त्या ठिकाणी करत राहणार, ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही हरकत नाही. लक्षात घ्या की ईस्टमध्ये जे आहे बडिंग हा प्रकार त्या ठिकाणी घडतो, म्हणजे बर्ड या ठिकाणी येतो, ठीक आहे. कसा येतो कळलं की न्यूक्लियस जो आहे हा इलॉंगेट होणार, एक बल्ब त्या ठिकाणी तयार होणार, नंतर न्यूक्लियस 2 भागामध्ये विभाजन, असे खूप सारे बर्ड्स त्याच्यावर येत राहणार, ठीक आहे. आणि ईच बर्ड विल स्टार्ट टू लाईफ ॲज अ पॅरेंट ईस्ट. अशा पद्धतीने या ईस्टमध्ये असेक्च्युअली रिप्रोडक्शन बडिंगच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी घडून येतं, ठीक आहे. हे झाले तुमचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे त्यामध्ये घडून येणारं असेक्च्युअल रिप्रोडक्शन. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीने असेक्च्युअली रिप्रोडक्शन घडून येतं हे आपण डिटेल पाहणार आहोत.